नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 19 सप्टेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपण बघतो की सुभेदार घरातले सगळे हॉलमध्ये एकत्र बसलेले असतात. कल्पना म्हणते जर तन्वी भेटलीच नसती तर किती बरं झालं असतं. रविराज आणि प्रतिमाला तरी कुठे आनंद झालाय या गोष्टीचा. तन्वी भेटल्यापासून त्यांना दुःखच दुःख होतंय. त्यावर प्रतापराव म्हणतो, "हो ना, खरं आहे तू बोललीस ते. असं वाटतं त्यांनी भेटलीच नसती, तर तिच्याबद्दल हा वाईटपणा मनामध्ये आलाच नसता. तिच्या लहानपणीचं गोबरं रूपच आठवत राहिलं असतं आणि तिचा गोड स्वभावच आठवत राहिला असता." मग कल्पना म्हणते, "मला एकच भीती वाटते, ती म्हणजे अश्विनची. अश्विनचं डोकंच चालत नाहीये त्या तन्वीच्या मागे." त्यावर प्रतापराव म्हणतात, की "तो बेअक्कल नाहीये. त्याला डोकं आहे. पण तो त्याच्या बायकोच्या मागे इतका गुंतलाय की त्याला अजिबात आठवत नाहीये की खरं काय आणि खोटं काय." त्यावर अस्मिता म्हणते, "मला तर एक वेगळीच भीती वाटते की तन्वी ह्या ना त्या मार्गाने अश्विनचा हात धरून या घरात घुसणारच आहे." इकडे आपल्याला दाखवतात की अश्विन आणि तन्वी गेटच्या बाहेर बसून राहिलेले असतात. रात्र झालेली असते आणि मच्छर चावत असतात खूप. तन्वी म्हणते, "हे किती वेळ असं बसायला लागणार आहे?" हा अश्विन तर हट्टालाच पेटलाय की घरात जायचं नाही म्हणून. मग ती परत अश्विनला लाडीगोडी लावते आणि म्हणते, "अश्विन तुझा राग बाजूला ठेव. आपण जाऊया आतमध्ये. असं किती वेळ बाहेर बसून राहणार? मला माझी माणसं गमवायची नाहीयेत. प्लीज चल आत." सायली म्हणते, "आपण असं होऊच देणार नाही." त्यावर अर्जुन म्हणतो, "मग ती परत प्रयत्न का करेल? एकदा आपण तिला घरातून हकलवून दिलं तरी." त्यावर अस्मिता म्हणते, "तुला माहिती नाहीये ती कशी आहे. मला एक गोष्ट तुम्हा सगळ्यांना सांगायची आहे तिच्याबद्दल, जी आजपर्यंत मी कोणालाच नाही सांगितली. सोओरोटी जेव्हा भरण्याचा कार्यक्रम होता त्यावेळी ते तेल तन्वीने सांडलं होतं. म्हणजे मी त्या तेलवरून घसरून पडेन आणि सगळा आळ सायलीवर येईल." प्रतापराव म्हणतात, "हे खूप भयंकर आहे. म्हणजे सगळा आळ सायलीवर यावा आणि ती तुझ्या बाळावर पण उठली होती." मग अस्मिता म्हणते, "हो, तिने सारवासारव केली की दुसरं कोणतरी पडेल त्याच्यावर. पण तिला तिचा हेतू तोच होता." सायली म्हणते, "बापरे, मधुभाऊंनी आमच्यावर काय संस्कार केले आणि ही मुलगी कशी वागते? आई तुम्ही काय म्हणाला होतात की प्रिया ही आपल्या घराला लागलेली वाळवी आहे. मग वाळवी सोबत आपण काय करतो? तिच्यावर एक ठोस उपाय करतो आणि ती वाळवी पूर्णपणे नष्ट करून टाकतो आणि पुन्हा तिच्याबद्दल विचार करत नाही. आपण तेच करायचं." इकडे आपण बघतो की अश्विनला एक प्लॅन सुचतो. तो तन्वीला म्हणतो, "तुला घरात जायचंच आहे ना? माझ्याकडे एक आयडिया आहे." सायली आणि अर्जुनने केलेलाच प्लॅन आहे हा. जेव्हा त्यांना घरात घेत नव्हते त्यावेळी त्यांनी तंबू बांधून गार्डनमध्ये संसार मांडला होता. आपणही तेच करायचं आणि ते लगेच गार्डनमध्ये घुसतात. इकडे सायली म्हणते की आता ह्या घरची मोठी सून आणि माझी जबाबदारी म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. आतापासून प्रियाचा विषय या घरातला बंद. आपल्याला आपल्या घरचं वातावरण ह्या प्रियामुळे बिघडवायचं नाहीये. आपण नेहमीच पॉझिटिव्ह विचार करायचा आणि अश्विन भाऊजी सुद्धा परत येतील या घरात. कारण तोपर्यंत त्यांना प्रियाचं रूप कळलेलं असेलच. इकडे सुमन बिचारी तिच्या खोलीत बसून विचार करत असते की हे खूप चुकीचं करतायत. मला ह्यांच्याशी बोलायलाच हवं. हे चुकीचा मार्ग निवडतायत. पुढे जाऊन खूप त्रास होईल या गोष्टीचा. तेवढ्यात तिकडे नागराज येतो. नागराज म्हणतो, "बसलेस काय? पाणी दे मला पटकन जाऊन." पटकन सुमन उठते आणि म्हणते, "ओहो, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. तुम्ही एक गोष्ट कराल का प्लीज? महिपतला भेटणं आता बंद करा." हे ऐकून नागराज तिच्याकडे एकदम रोखाने बघायला लागतो. इकडे आपण बघतो की अर्जुन फोनवर बोलत घराबाहेर येतो. तेवढ्यात त्याला दिसतं की अश्विन आणि तन्वीने टेंट बांधून ते झोपले होते. एवढ्यात तिकडे सायली येते. अर्जुन सायलीला ते दृश्य दाखवतो. ते सायली म्हणते, "तुम्हाला आठवतंय का? लग्नानंतर आपण सुद्धा असंच केलं होतं. मी माझ्या साड्यांचा टेंट बांधला होता." त्यावेळी अर्जुन म्हणतो, "हो, आणि आपण त्या खडबडीत जमिनीवर झोपलो होतो. पण त्यावेळी तू माझ्या सोबत होतीस त्याच्यामुळे मला ती खडबडीत जमीन सुद्धा मऊ मखमली गादी वाटत होती." सायली म्हणते, "आणि माझ्यासाठी तुमच्या हाताची उशी झाली.
एखाद्या आलिशान घरात सुद्धा जेवढी छान झोप नाही लागणार, तेवढी मला इथे लागली होती. तन्वी म्हणते, कसला हा अश्विन बावळट आहे. स्वतःच्या आई-वडिलांना पण कन्व्हिन्स करू शकला नाही. आणि इथे मी या गवतात झोपले. इतके डास चावतात काय सांगू. आणि अश्विन बाजूला पडून घोरत असतो. तिला ह्याचा भयंकर राग येतो. ती म्हणते, ह्याला काही करून उठवायला पाहिजे. मी इथे एवढी तडपते आणि हा मस्त घोरतोय. आणि ती पटकन डासाचं नाटक करून अश्विनच्या पाठीत एक धपाटा घालते. अश्विन दचकन जागा होतो. ती म्हणते, अरे काय नाही, डास बसला होता ना, तो मारत होती. नाहीतर तू आजारी पडशील ना, तुला चावला बिवला तर डेंगू मलेरिया काहीतरी आजार होईल ना. अश्विन म्हणतो, एक काम कर, तू पण आहे ना अंगावरती पूर्ण ओढणी घेऊन झोपून जा, म्हणजे तुला पण डास चावणार नाहीत. ठीक आहे. आणि तो झोपून जातो परत. हे सगळं बघत असताना सायलीला प्रचंड राग येतो. सायली म्हणते, थांबा, आताच जाऊन ना हिला अद्दल घडवते चांगली. अश्विन भाऊजींना किती त्रास देत आहेत. त्यावर अर्जुन म्हणतो, नको जाऊस तू, तू आता त्या नवरा बायकोंमध्ये पडू नकोस. अश्विनचं मला वाईट वाटतंय, पण त्याने हा गड्डा स्वतःच खणलाय. त्यालाही सहन करू दे, मग त्याला जाऊन थोडी अक्कल येईल. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला दाखवतात की तन्वी किल्लेदारांच्या घरासमोर जाऊन उभी असते आणि ती तिथे स्वतःला जाळून घेण्याचं नाटक करते, कारण तिला माहिती असतं प्रतिमाला आगीचा त्रास आहे. प्रतिमाला हा सगळा प्रकार बघून खूप त्रास होत असतो आणि ती खूप बिथरून जाते. अश्विन तिला म्हणतो की अगं आत्या, थांबव तिला, थांबव. पण प्रतिमा त्या मनस्थितीतच नसते, कारण तिला तिच्या आधीच्या घडलेल्या गोष्टींचा ट्रॉमा झालेला असतो. तन्वी स्वतःवरती रॉकेल ओतून घेते आणि गाडी पेटवते. दुसरीकडे आपल्याला दाखवतात की अर्जुन विचार करत असतो की तन्वीने स्वतःचं गाठोडं कुठे ठेवलं असेल. मग तो मधुभाऊंच्या खोलीत जाऊन चेक करतो. तिकडे एकच असं कपाट असतं जे लॉक असतं. त्याला ती चावी मिळते आणि तो गाठोडं शोधून काढतो. तेवढ्यात तिथे सायली पोचते. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.